नमस्कार मित्रांनो, मी भावेश शाहीराव तुमचं स्वागत करतो आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये. आणि आपला पहिला व्लॉग आहे. तर आपण आज जातो आहे मुंबईच्या गणपतीच्या दर्शनांना. तर माझ्यासोबत आहेत अथर्व, केतन, माझा सक्का भाऊ, आणि हा आहे प्रथमेश उर्फ पोलाद. तर आम्ही आता 5 जण जाणार आहोत मुंबईला. आणि अजून एक आपला खास गाडी आहे शुभम. तर त्याला घेऊन डायरेक्ट आपण निघूयात, भेटूया पुढे. तर आता चालता आपला जिवलग शुभम, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, तो पण आलेला आहे, आपल्याला जॉईन झाला आहे. तर आपण इकडे बघावे. तर आता आम्ही 5 जण चाललो आहोत मुंबईला. आता खोपटवरनं आम्ही निघालो आहोत जायला. तर आता आम्ही बसची वाट बघत आहोत त्या स्टेशनला जाण्यासाठी. तर बघूया बस येते तर आपण बसने जाऊया. तर आता बस आलेली आहे. आता आपण जाणार आहोत बसने. आता आम्हाला बस भेटली आहे, तर आता जात आहोत आम्ही बसने. बस खाली आहे. हे आपले सगळे मित्रमंडळी मजा करत. तर आता आम्ही जस्ट पोचलो आहोत रेल्वे स्टेशनला आणि तिकीट काढताय आपण. आता इथून डायरेक्ट आपण चिंचपोकळीला जाणार आहोत. सर्वात पहिले आपण चिंचपोकळीला जाणार आहे, तिकडनं मग पुढे गणपती. आता इथे आपण तिकीट काढायला उभे आहेत. अरे भाऊ कॅन्सल सोबत TC काका पण आहेत तिकडे, तुम्ही बघू शकता. तर आपण आता आहे ठाणे स्टेशनला आणि आपली थोड्याच वेळामध्ये आपली ट्रेन येणार आहे. आणि खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही गर्दी बघू शकता. रात्रीचे आता वाजलेले आहेत 1 आणि या ट्रेनला आपली गर्दी बघू शकता. सगळी गणपतीला जाण्याची गर्दी आहे. फुल पॅकेज ट्रेन, फुल. मजबूत गर्दी, मजबूत, खूप गर्दी. तर तुम्ही गर्दी बघू शकता. आम्ही जस्ट आता चिंचपोकळीला उतरलो आहोत. ट्रेन तुफान गर्दी आहे. आपली गाडी पण अशा प्रकारे गर्दी बघू शकता तुम्ही आता चिंचपोकळीला. आणि ही शेवटची ट्रेन या ठिकाणी येते. तुफान गर्दी आहे. चिंचपोकळीला आणि इकडनं आता बाहेर चाललेलो आहोत. आणि एवढी गर्दी होती. फायनली आम्ही आता पोचले आहोत चिंतामणीला. आणि तुफान गर्दी होती. तुफान गर्दी, तुफान गर्दी. तू काय बोलतो? खूप गर्दी आहे.
गर्दीमध्ये त्रासलेला आता वाजले आहेत 1:40 आणि आपण आता चिंचपोकळीला उतरलेलो. तुम्हाला गर्दी दाखवतो. तुफान गर्दी आहे, तुफान. तर आता आपण चाललो आहेत रंगारी बदक बघायला. तर आता बघू तिकडे दर्शन कसं होतं काय, पण गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे, बघू शकता. नॉर्मल पण लाईन आहे, 20 रुपये तिकीट आहे जर डायरेक्ट जायचं असेल तर. तर चला पुढे गेल्यावरती मी दाखवतो. तर जवळजवळ 10 मिनटं आपण या लाईनीत उभे आहेत, अजून काय नंबर आला नाही आपला. तर हे असं काय डेकोरेशन केलेलं आहे, मूर्ती आतमध्ये. तर आपली आई सोडणार आहे आता. हे पासवाली लाईन आहे. तर आपली लाईन सुटली आहे आता आणि तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही मूर्ती बघू शकता, खूप चांगली या ठिकाणी मूर्ती, उत्कृष्ट मूर्ती, सुंदर. मूर्ती खूप सुंदर आहे आणि बघायला पण खूप छान वाटतं. येऊ नका, तुम्ही वरती बसलेत ना, वरती मला कटवायचं नाहीये. दर्शन घेऊन तोपर्यंत आपला रहिवासी कोण येत नाही घेऊन, तोपर्यंत त्याला वर कटवायचं नाही आहे. रहिवासीला बोललो त्याला बरोबर पाठवा वरती, तर गर्दी नको वरती. चला भाविकांनी इकडे या, इकडे या, पुढे या, इथून दर्शन घ्या. आमचे वेगळ्या कार्यकर्ते उभे आहेत, ते लागलं त्या रस्त्याने सुरू जायचं तुम्हाला. ते एका दरवाजा राहू नका. चला या, खूपच या ठिकाणी गर्दी खूप झालेली आहे आणि पाहू शकता. चिंतामणीची गर्दी आहे. खूप लांब लांब अशा रांगा गेलेल्या आहेत, जसं पाहिजे तसं दर्शन नाही मिळत. आता बघू पुढे जाऊन बघू कोणता गणपती भेटतो आपल्याला दर्शनासाठी. लालबागच्या राजाची लाईन पार काळा चौकीच्या पण पुढे गेलेली आहे, तर त्यामुळे काळा चौकीची पण लाईन समजत नाही कोणती आहे. आता बघू पुढे जाऊन कोणता गणपती आपल्याला मिळतो.
हा आहे लालबागचा राजाचा गेट आहे आणि फुल फुल गर्दी आहे, फुल ट्रॅफिक जाम झाला आहे, लाईनी लागल्या आहेत. इथे दर्शनाचं राहिलं वेगळंच, इथे फुल गाड्यांच्याच रांगा लागलेल्या आहेत. आता बघू तेजू काय जवळ आलेलो आहे, आता इथे काय दर्शन होतं. आणि हे गाड्या घेऊन सगळे बघू शकता आपण. तेजू काय तर राजाला आलेलो आणि इकडे पास किती रुपये पास? 20 रुपये पास आहे. जर तुम्हाला लवकर दर्शन पाहिजे असेल तर 20 रुपये पास तुम्हाला द्यायला लागेल इकडे. आपण डायरेक्ट लाईनीत जायचं. आता तेजू काय तर राजाच्या लाईनीमध्ये उभे आहेत आणि बाहेर तुम्ही बघू शकता 20 रुपये पास देऊन लोकांना दर्शनासाठी आत सोडतात. आम्ही तर नॉर्मल रांगेतूनच जाणार आहे. तुम्ही गर्दी बघू शकता मागे. 3 वाजले रात्रीचे 3. आता आपण जवळजवळ 10 मिनटं फक्त लाईनीत उभे होतो आणि आता आपण थेट तेजू कायाच्या राजाजवळ मस्त रे. वाव. सुंदर सुंदर अशी मूर्ती राजा तेजू काय. तर आहे राजा तेजू कायाचा. नाही गणपती वगैरे एक नंबर आहे गणपती, पण कार्यकर्ते जे आहेत ना इकडचे काय मजा नाही भाई, धक्काबुक्की करतायत. आता गर्दीतनं निघत नाही तोपर्यंत आम्ही परळच्या राजाला जातोय. तर आणि आता पाऊस आला इकडे. पाऊस यायला लागलाय जोरात. आता आपण आलोय परळच्या राजाला. पाऊस थांबला त्यानंतर आपण आलोय परळच्या राजाला. ही होती परळच्या राजाची लाईन. खूपच गर्दी आहे, खूपच. तर आता वाजले 4:48. गणपतीचं काय नीट दर्शन झालंच नाही आणि फक्त 2च गणपतीचं दर्शन झालं. एक रंगारी बदक आणि एक राजा तेजू कायाचा. 2 गणपतीचं दर्शन झालं, ते पण फटाफट मध्येच. आता आणि राहिले बाकीचे गणपती तर खूप रांग होती आणि म्हणजे घुसणं पॉसिबलच नव्हतं. तर त्यामुळे त्या गणपतीचं काय दर्शन घेतलंच नाही. मध्येच पाऊस आला. त्याच्यानंतर आता मध्ये आम्ही रेल्वे स्टेशनला होतो, करिरोड रेल्वे स्टेशनला. तिकडे पण ट्रेन लेट होत्या. मग आपण आता डायरेक्ट ओला बुक केली आहे, तर त्याच्याने आपण चाललो आहे घरी. आपल्याला वाटलं चांगलं गणपतीचं होईल दर्शन, पण बॅड लक आपला. तर आता अशी परिस्थिती आहे. आपण बसले आहेत सगळे, चाललोय आपण.
खूप उत्साहाने आलेलो मोठे मोठे गणपती बघायला मुंबईचे, पण बॅड लक. बघूया नेक्स्ट टाइम. तर आता थोडं आम्ही बसतो, गाडीत आराम करतो आणि उतरल्यावर भेटतो. पाऊस चालू आहे, पाऊस. टाइम काय झालाय? 5:05. जोरात पाऊस आहे, जोरात. तर जस्ट आताच आम्ही घरी आलो आहोत. आता वाजले 5:45. 5:45ला आपण आता ओला केलेली होती, तर आपण आता उतरलो आणि जस्ट घरी आलो आहे. तर आजचा ब्लॉग मी असा हा एंड करतो. आणि राहिली गणपतीची गोष्ट, तर 2च गणपती आम्हाला बघायला मिळाले. 2च गणपती मिळाले म्हणून आणि गर्दी मिळाली, त्यामुळे काय जास्त गणपतीला जाणं आपल्याला पॉसिबल झालं नाही. तर फटाफट मी 2 गणपती केले आणि मग आपण निघालो, कारण एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला काय जमत नव्हतं. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीनच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.